नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण समाज कल्याण ऑफिस आणि समाज कल्याणचे ऑफिसचे अधिकारी सचिन कवले सर आपल्यासोबत आहेत। आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये ॲट्रॉसिटीचे प्रकरण किती झालेले आहेत आणि नेमकं परिस्थिती काय आहे या विषयावर आपण अधिकाऱ्याशी चर्चा करणार आहेत आणि माहिती घेणार आहेत की जेणेकरून SC ST या समाजातल्या लोकांना किती न्याय मिळतो आणि ॲट्रॉसिटी का लागतात। अन्याय कमी झाला आहे का, जातीवाद कमी झाला आहे का, आणि जर कमी झाला असता तर एवढ्या केसेस इथं आल्या असत्या का, हा विषय घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्यासोबत आहेत सचिन कवले सर, समाज कल्याण अधिकारी धाराशिव। सर नमस्कार, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। की आज तुम्ही इथे येऊन मला वाटते 2 ते 2.5 वर्ष होतं काय? नाही, मी येऊन साधारण एक 7 ते 8 महिने झालेले आहे। 7 ते 8 महिन्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं। मध्यंतरी मराठा समाजाला आरक्षण आणि सर्टिफिकेट देण्याचा बराचसा गोंधळ झाला, तरीसुद्धा या गोंधळामध्ये चांगल्या पद्धतीनं शांततेनं सगळ्याच मराठी बांधवाला तुम्ही हाताळलं आणि जे नियमाप्रमाणे न्याय आहे तो न्याय दिला। पण तशाच पद्धतीनं SC आणि ST या प्रवर्गातील लोकांवर ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त अन्याय होतो। ॲट्रॉसिटीचे प्रकरण आहेत आणि ते प्रकरणं आपल्याकडे किती आहेत सध्या नोंद? कसं आहे की गेल्या वर्षामध्ये जर आपण आकडेवारी पाहिली तर 2025मधली तर जानेवारी टू डिसेंबर त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये 127 प्रकरणाची नोंद झालेली आहे। म्हणजे 127 प्रकरणं जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहेत गुन्हे एका वर्षामध्ये। बरं, एका वर्षामध्ये 127। याचा अर्थ असा की आज ही शांततेनं या प्रवर्गाला म्हणजे SC आणि ST या प्रवर्गाला ग्रामीण भागामध्ये जगू न देणारी मंडळी आहेच असं म्हणायला हरकत नाही। काय म्हणाले याच्यावर? नाही, तसं नाही, ते त्या परिस्थितीनुसार तो गुन्हा दाखल होत असतो। आणि दुसरी गोष्ट, ते परिस्थिती कोणती आहे हे सांगू शकत नाही। आता कसं साधारण आपण पाहायला गेलं तर दर महिन्याला एक 12 ते 13 गुन्हे दाखल झालेले आपल्या जिल्ह्यामध्ये आकडेवारी साधारणतः दिसून येते। बरं। आता कसं आहे की ती परिस्थिती त्यावेळेच्या सिच्युएशननुसार गुन्हा दाखल होत असतो। म्हणजे आता स्थानिक परिस्थिती काय आहे किंवा तिथले लोकांची मानसिकता किंवा त्या ठिकाणी कोणते वैयक्तिक जी काही भांडणे आहेत त्यानुसार ते गुन्हे दाखल होत असतात। बरं, मग आता मध्यंतरी तुमच्या विभागाचे मंत्री महोदय खोट्या काही केसेस दाखल होतात असं म्हणाले। आता खोट्या केसेस आणि खऱ्या केसेस निर्णय देणारा न्यायालय आहे, पण शिरसाट साहेबांनी तसं आवाहन केलं, याबद्दल काय बोलता येईल का आपल्याला सर? नाही, त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, शेवटी वरिष्ठ आमचे मंत्री साहेब आहेत। पण खोटे केसेस जर नोंद झाल्या तर तुम्ही पैसे कसे काय देऊ शकता त्यांना? नाही, त्याच्यामध्ये कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, FIR दाखल झाल्यानंतरची एक हप्ता आपण देणं अपेक्षित आहे आणि नंतर चार्जशीट म्हणजे कोर्टामध्ये पोलिसांनी दाखल केल्यानंतर दुसरा इन्स्टॉलमेंट देणं अपेक्षित आहे। आणि त्यामुळं कसं आहे की खोटी आहे किंवा खरी आहे त्याची पडताळणी करणं हे आपलं काम नाही, ते पोलीस विभागाचं असेल किंवा कोर्टाचं काम आहे। त्यामुळं कोर्टामधनं जे काही निकाल लागेल त्यानुसार आपण त्याबाबत जे कोर्टाचा निकाल असेल तो आपण मान्य करावा लागेल। कोर्टाचा निकाल मान्य करावा लागेल, पण त्यांचं असं म्हणणं यायलं आता मंत्री महोदयांचं की केसेस दाखल केल्या आरोपीला अटक करता येणार नाही। तुमचं जी विभाग आहे तो विभाग पैसे देत असताना कोणत्या चौकशा करत आहेत? नाही, त्याच्यामध्ये काय आहे की तो ॲट्रॉसिटी कायदा आहे, कायद्याच्या नियमानुसार जे योग्य आहे ते प्रशासन निर्णय घेईल। म्हणजे जे प्रशासनाला म्हणजे कायद्यानुसार जे बांधील आहे प्रशासन त्यानुसार प्रशासन त्यानुसार वागत असतं। बरं। आता तुमच्याकडे जी केसेस नोंद आहेत, जी केसेस गंभीर आणि कमी गंभीर असे कसं काय ठरवलं जातं आणि तुम्ही पैसे कुणाला किती देतात, कसं काय ठरवलं गेलं? नाही, त्याच्यानुसार काय आहे की ॲट्रॉसिटी कायदा आहे, कायद्यानुसार शासन निर्णय झालेले आहेत। त्या शासन निर्णयानुसार प्रत्येक केस म्हणजे त्या केसचं
म्हणजे कलम कोणतं आहे त्या कलमानुसार आपण पैसे शासनाने ठरवलेले आहेत आणि त्या कलमानुसार आपण त्या व्यक्तीला त्याच्या अकाउंटवर पैसे दिले जातात. आता बघा, बलात्कार आहे आणि मागासवर्गीय महिला आहे हं. आणि तिला गंभीर मारहाण झालेली आहे, जातीवाद करून अशा महिलेला किती पैसे दिले जातात? नाही, बलात्काराच्या केसमध्ये आता कसं आहे की जे केस किंवा त्याचा गुन्हा ज्या गुन्हा कोणता मोठा आहे, हां, आता हां. कलम कोणत्या ह्याचं मोठं आहे त्यानुसार आपण पैसे वितरित करत असतो. बरं बरं. आता म्हणजे समजा कसं आहे की समजा मारहाण झाली, खून प्रकरण झालं, तर ते खून प्रकरणामध्ये जे कलम लागलं म्हणजे 302चं असेल तर त्या 302नुसार आपण 8.25 लाख रुपये त्या व्यक्तीला त्याच्या खात्यावर देतो. हां, आणि साधे एकमेकाला शिवीगाळ झाली, शिवीगाळ जातीवादात वगैरे जीव- झाले असेल तर आपण त्याला त्या कलमानुसार 1 लाख रुपयाची तरतूद आहे, त्यानुसार मग ते हप्ते ठरलेले आहेत, त्या हप्त्यानुसार आपण ते पैसे वितरित त्याच्या अकाउंटवर करत असतो. बरं, मग SC-मध्ये असणाऱ्या आणि ST-मध्ये असणाऱ्या किती लोकांना ॲट्रॉसिटी लावता येते? नाही, सगळ्याच लोकांना लावता येते, पण त्या परिस्थितीनुसार म्हणजे कसं आहे की जर ती कोणत्या व्यक्तीशी भांडण झालं, दुसरी गोष्ट ती परिस्थिती काय आहे त्याचे व्हेरीफाय पोलीस विभाग करतो आणि त्यानुसार पोलीस विभाग ते गुन्हा दाखल करून घेतो. बरं, काही ॲट्रॉसिटीमध्ये जे लोकांना गुन्हे नोंद केले अशा लोकांच्या बाजूला काही केसेस निकाल झालेले त्याची काय पडताळणी करता का तुम्ही? नाही, त्याच्यामध्ये काय असतं की आपण पडताळणी करतो. हां, आपल्या जिल्ह्याचं पाहायला गेलं तर 3 ते 4% आपला रेशो आहे की जे निकाल लागलेले आहेत की जे आपल्या ज्यानं गुन्हा दाखल केला त्याच्या बाजूने निकाल लागलेले आहे, शिक्षा लागलेली? शिक्षा लागलेली आहे. बरं, किती आहेत अशी प्रकरणं? नाही, असं त्याची आकडेवारी नाही सांगता येणार, परंतु कसं आहे की कोर्टामध्ये निकाल लागतो आणि निकालानंतर मग ते आपल्याकडे अर्थसहाय्यासाठी दाखल होतात, त्यानंतरच आपल्याला समजतं की त्यांचा निकाल लागलेला आहे. बरं, आपल्याकडे आता सध्या किती केसेस नोंद आहेत? कशामध्ये 1 वर्षामध्ये किती नोंद आहेत? SC आणि ST 127 केसेस नोंद आहेत गेल्या वर्षी. आणि या लोकांना किती पैसे विड्रॉ झालेले आहेत त्यांना मिळाले? गेल्या वर्षी म्हणजे की मी जूनमध्ये आलो, जूनपासून 2,43,00,000 रुपयाचा निधी वितरण आपण केलेलं आहे. बरं 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 बरं. आता काय आव्हान कराल बरं सर्व जनतेला, मागासवर्गीय जनतेला, SC ST-मधील लोकांना? आता काय काय प्रोव्हिजन आहे, काय काय तुम्हाला योजना आलेल्या आहेत आणि काय आव्हान कराल तुम्ही जनतेला? नाही, आपल्याला आपलं म्हणणं काय आहे हे मला कळलं पाहिजे की काय होतं आहे की तुम्ही ॲट्रॉसिटीबाबत बोलताय की बाकी योजनाच्या बाबत बोलताय. बाकी कसे मागासवर्गीयच्या भरपूर योजना आमच्याकडून रन होत आहेत. हो, ते सगळ्याच योजनेच्या बाबतीत सांगा आणि ॲट्रॉसिटीच्या प्रकरणाच्या बाबतीत बी सांगा. नाही, ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये तर आमचे लोक म्हणजे आता आमचे जे काही कर्मचारी आहेत किंवा खाली जे काम करत आहेत त्यांच्याकडून आम्ही जे काही सेन्सिटिव्ह गुन्हे आहेत त्यामध्ये आम्ही स्वतः वैयक्तिक भेट देतो. त्या प्रकरणामध्ये समजा आता खून असेल, बलात्कार असेल, अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये आम्ही भेट देतो किंवा आमचे निरीक्षक भेट देत असतात. जर समजा असे कुठे काही प्रकार घडत असेल, जर घडत असेल तर आपणही पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं मी आवाहन करतो जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांना. आणि जे काय आमचे काही योजना आता वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या आहेत आमच्याकडे, भारत सरकार शिष्यवृत्ती आहे जी की पहिलीपासून ते आपण पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत आपण दिली जाते. पहिलीपासून तो 10वीपर्यंत जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून दिली जाते आणि 11वीपासून ते PG-पर्यंतचे हे सहाय्यक आयुक्त कार्यालय या ठिकाणाहून ऑनलाईन, परंतु ती MHA-DBTचं जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांना ऑनलाईन त्यांच्या खात्यावर वितरित केली जाते. बरं. आणि बाकीच्या ज्या काही योजना आहेत त्याही योजनाचं आव्हान त्याही योजना मागासवर्गीय लोकांनी घ्याव्यात असं मी सहाय्यक आयुक्त म्हणून या धाराशिव जिल्ह्याच्या सगळ्या लोकांना आव्हान करतो. बरं सर, 2017पासून ते 2026पर्यंत शिष्यवृत्ती बऱ्याचशा थांबलेल्या आहेत अशा पद्धतीच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत. नाही, त्याच्यामध्ये काय आहे की जे आता मी आल्यापासून 8-9 महिन्यामध्ये शिष्यवृत्ती थांबलेली नाही, हां, परंतु ज्या व्यक्ती किंवा ज्या मुलांची डॉक्युमेंट त्या कॉलेजमध्ये दिलेले नाहीत, आता आम्ही प्राचार्यांचाही आढावा घेतो, परंतु दर वर्षाचा आपण जर फिगर पाहिली जवळपास 8,000 विद्यार्थ्यांना आपण 8,000 विद्यार्थ्यांचं फॉर्म आपण MHA-DBT सॉफ्टवेअरवर भरले जातात जे 11वीपासून ते ग्रॅज्युएटपर्यंत. परंतु असे 300-400 असे विद्यार्थी आहेत की ते आम्ही प्राचार्यांची बैठक घेतो, त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं येतं आहे की विद्यार्थ्यांकडून रिस्पॉन्स भेटत नाही. जवळपास 300-400 विद्यार्थ्यांचं दरवर्षी
दुसरी गोष्ट मग वेगवेगळी कारणं असू शकतात, त्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील नसतील. दुसरी गोष्ट काही जण आता कसं आहे की बरेचसे कॉलेज बाह्य विद्यार्थी शिकत आहेत, असेही काय असू शकतील. ते काय त्या लेवल किंवा त्या सिच्युएशननुसारचे ते काय परिस्थिती असेल त्यानुसार ते डॉक्युमेंट मिळत नसतील असं प्राचार्यांचं म्हणणं आहे. मग त्यांनाही सांगितलेलं आहे, जर समजा आपल्याकडे आपण त्यांना विद्यार्थ्यांना लेखी नोटीस द्यावं, त्यानुसार 2-3 वेळा नोटीस दिल्यानंतर जर तो रिस्पॉन्स देत नसेल तर तुम्ही ऑनलाईन तो त्याचा अर्ज आहे तो निकाली काढावा. जेणेकरून किती दिवस आपण ठेवणार आहे त्या विद्यार्थ्यांचा अर्ज. मग ते पेंटिंग असलेले जी शिष्यवृत्ती आहेत ते कशा मिळणार त्या विद्यार्थ्याला, अद्याप मिळाले नसले? बरोबर आहे. ही जशी शासनाची जबाबदारी आहे तसे विद्यार्थ्यांचंही कर्तव्य आहे की आपल्याला शिष्यवृत्ती जर आपल्याला जर शिक्षण घ्यायचं आहे तर शिष्यवृत्तीसाठी आपण काही डॉक्युमेंट दिले पाहिजेत. हे त्यांचं म्हणजे जबाबदारी आणि कर्तव्य पण आहे विद्यार्थ्यांचं. जर समजा विद्यार्थीच रिस्पॉन्स देत नसतील तर आपण म्हणजे कसं म्हणजे कुठल्या पद्धतीनं त्यांना हे करायचं. आपण जेवढे आपण रिस्पॉन्स देतात आपण त्यांच्या घरापर्यंत पोचतो, मग त्या विद्यार्थ्यांकडून आपण डॉक्युमेंट जमा करून घेतो. मग अशा विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप देतोयच. पण जर रिस्पॉन्सच देत नसतील तर अशा विद्यार्थ्यांना आपण काय म्हणजे आम्ही पण शेवटी आवाहन करतो की तुमचे डॉक्युमेंट द्या जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप भेटली जाईल. आता जे आमच्याकडे वसतिगृह आहेत जवळपास 11 वसतिगृह आहेत, त्या वसतिगृहामध्ये ज्याला प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देतो आहे. आम्ही जवळपास गेल्या वर्षी 1200-1250 विद्यार्थ्यांना लाभ दिला. ह्या वर्षी आम्ही 1300+ विद्यार्थ्यांना आपण लाभ देतो आहे, जेणेकरून त्यांना वसतिगृहामध्ये राहता येत नाही शासकीय, परंतु त्यांच्या राहण्याचा जेवण्याचा खर्च आपण शासनामार्फत देतो आहे. बरं झालं तुम्ही मुद्दा काढला. बरं, वसतिगृहामध्ये जे विद्यार्थ्याला सकाळचा नाश्ता, दुपारी जेवण, आठवड्यातून कशा पद्धतीनं जेवण देण्याचा नियम आहे? कसं आहे की शासनाने नियम म्हणजे शासन आदेशानुसार ज्या बाबी ठरवून दिलेल्या आहेत त्या बाबीनुसार ते प्रत्येक वसतिगृहामध्ये ते जेवण त्या पद्धतीनं दिलं जातं. बरं. तर हे आहेत समाज कल्याणचे अधिकारी सचिन कवले सर. ॲट्रॉसिटीचे प्रकरणं 127 या कार्यालयाकडे नोंद आहेत आणि 143 कोटी म्हणलं 2 कोटी 43 लाख रुपये या अन्यायग्रस्त SCमधील STमधील उमेदवाराला हे पैसे वितरित झालेले आहेत आणि जे गुन्हे व्हायलेले आहेत ते ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने गुन्हे होतात ते त्या लेवलला माहीत असते, त्याविषयी आम्हाला काय माहीत नाही. पण आमच्याकडे आलेले जे प्रकरण आहे ते आम्ही निकाली काढण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आम्ही पैसे वितरित करतो आणि आवाहन करतो की विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित SCच्या STच्या आणि मागासवर्गीयांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी संपर्क साधावा. SCच्या स्कॉलरशिप मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनी सतत पाठपुरावा करावा आणि शासनाकडून मिळालेल्या योजना घ्याव्या असंही आवाहन केलं आहे. फक्त म्हणण्याचा उद्देश असा आहे की काल संजय शिरसाट साहेबांनी मागच्या 4-8 दिवसामध्ये SCच्या लोकांच्या खोट्या केसेस असतात असं त्यांनी सांगितलं. या विषयावर अधिकारी बोलले नाहीत, ते मंत्री महोदयाचा विषय ही ऑफिशियल विषय नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. पण संजय शिरसाट साहेबांना एवढं सांगू इच्छितो खडतर प्रवास या संपादक नात्यानं की 127 एका वर्षामध्ये ॲट्रॉसिटीचे प्रकरणं नोंद आहेत समाज कल्याण अधिकाऱ्याकडे आणि खोट्या केसेस करता असं तुम्ही म्हणता हे चुकीचं आहे. आपण आत्मपरीक्षण करावं आणि ते विधान आपण माघार घ्यावं असंही महाराष्ट्रातल्या जनतेचं मत आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ होऊ नये. आपण SCचे मंत्री आहात, SCच्या माणसाला न्याय कसा मिळेल हे ठरवा आणि न्यायालयामध्ये खरं का खोटं हे न्यायालय ठरवतं आहे, तुम्ही ठरवू नका. समाजावर अन्याय होतो आहे हे मात्र करेक्ट, कारण समाज कल्याण कार्यालयामध्ये 127 ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हे नोंद आहेत, हेही लक्षात घ्यावं. हे धाराशिव जिल्ह्याचं सांगतो आहे, महाराष्ट्रात किती असतील याचा विचार आपण करावा. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये खरे ते खरे आणि खोटे ते खोटे नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.